नमस्कार मंडळी, आपण आता कॉलेजमध्ये आलेलो आहे. आज आम्ही चाललो आहे एज्युकेशनल टूरला परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. तसंच आपली ही जी टूर आहे 6व्या सेमची नसून 4थ्या सेमची होती, जी की आपल्याला आताची भेट राहिली आपल्या नशिबात. आणि हे आपण केली आहे सक्सेसफुल ना. भाऊन आणला यावेळी बिंबल. आता व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजे हाय क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जर तुम्हाला बिंबलची प्राइस जाणून घ्यायची असेल तर DM करा. नाही लिंक दे, स्पॉन्सर करून लिंक कमेंट सेक्शन. जय गजानन महाराज. आम्ही चाललो जीवाच्या परभणीले. तुमचं पण स्वागत आहे जीवाच्या परभणी. मैं हूँ, ये मेरे फ्रेंड्स है. यहाँ पर पार्टी हो रही है और हम परभणी को जा रहे हैं. हमारी गाडी तर गाईज आपण चालू परभणी. जगात जर्मनी, भारतात इथे काहीच बघू शकता तुम्ही. आपल्याकडे सनरूफ सुद्धा आहे. सनरूफ गाईज सनरूफ वाली गाडी. मनीष भाऊ सनरूफ गाडी. सनरूफ आहे. आपण आता माहूरगडावर आलेलो आहोत, रेणुका मातेच्या मंदिरावर. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला तिकडे नेणार का नाही नेणार याची खात्री नाही, पण सर म्हणत होते का नाही न्यायचं, सरळ परभणी जायचं. पण तिकडे थोडासा माहोल चांगला आहे. इकडे 100 पायऱ्या आहे, तिकडे 200 पायऱ्या आहे. मजा येते. फोटो चांगले निघते. फुल नाही काय म्हणजे लेग वर्कआउट होऊन राहिला आहे आज. पण प्रोटीन काही खायला भेटलं नाही आम्हाला. 30 रुपयाचं जेवण चाललं. तसं पण जेवण खाली आहे जायचं असून आम्ही दोघं आलो जेवण. जेवण खाली जेवण आहे, फ्री मध्ये जेवण आहे. नाही आम्हाला काही भूक नाही आहे तशी. आम्ही नंतर जेवण करू. डायरेक्ट परभणी. ठीक आहे गाईज, डायरेक्ट परभणीले. आपल्याला खिचडी खायची आहे डायरेक्ट. हा जो बंद आहे याला पहिले खिचडी खायची आहे गाईज. मग यासोबत खिचडी खाऊन मग नंतर परभणीला जाऊन आपले सातपुतेची चष्मा खराब आहे खारकर. फक्त फोल्ड नको. बस येतं. आपले एका जणाची कमी होती आणि ते पण आलेले आहेत. नवीन फोटोग्राफर डेव्हलप केले आम्ही. नवीन फोटोग्राफर. नमस्कार मंडळी. फोटो काढलाय माझ्यासारखा फोटो काढला. अरे आम्ही आज आता माहूरगडावर आलोय. रेणुका देवीचे दर्शन पण झालेले चांगले. आणखी बऱ्याच देवीचे दर्शन झालेले आहे. थांबा भाई, चष्मा बूट जॅन्डेल आहे भाई. गेले का जर फोल्ड केलं तर मोडून जाईल भाई. याच्यानंतर आता आम्ही परभणीकडे प्रस्थान करणार आहे. आता थोड्याच वेळात आम्हाला भेटूया आपण आता परभणीमध्ये. चष्मा मी दिवसभर असाच ठेवणार आहे, कारण की गेले जर फोल्ड केला तर हात तुटून जाईल. डबल पाच दांडीची वाट लागली आहे. दांडीची वाट लागली. इकडं बघा शकता गाईज तुम्ही. इथे जे आहे हे फोटोग्राफर जे आहे मस्त फोटो काढताय. हाय हॅलो. इकडे तुम्ही गौरव डोंगरवरची पाहू शकता. आणि गाईज इथं आपल्याला माकड भेटले आहे. एक माकड बसलेला आहे गाईज. आम्हाला एकदम बढिया, एकदम चांगलं. कसं वाटलं तुम्हाला माहूरगड पाहून? एकदम चांगलं. तुम्हाला एक नंबर. तुम्हाला? एकदम जबरदस्त. एकदम मनीष जबरदस्त बेटे जबरदस्त. कैसे लगा देखे तो? अरे बहुत अवस्था एकदम सही. सही जेवण कसं होतं द्यायचं? चांगलं होतं ना रे. 30 रुपयासाठी चांगलं होतं पण भाई 2000 दिले आपण भाई. काय किती म्हणलं तुला? तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं जेवण? हो भाई. हे जेवायचं जेवण औसम भाई Awesome. कसं वाटलं तुम्हाला माहूरगड? मजा आली भाई. बे रावल्या अरे हाय गाइस. कसं वाटलं? स्पीकर के मांगने के लिए आ गए. गाइस तुम्ही तर बघू शकता. याच्यात आपली नवीन सीआर आली आहे. सीआर साहेब तुमची मागणी काय आहे? मागणी काय आहे? अपने शक्तियों का गलत इस्तेमाल किया है क्यों गलत इस्तेमाल किया जा रहा है? गलत इस्तेमाल हो रहा है. तीन CR है गाइस. स्पीकर भी होगा. यहाँ पे शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है. गाइस ये सीआर होने का फायदा उठाने के लिए आए हैं. हमने एक स्पीकर पहले दे दिया है. ये बहुत गलत बात है. स्पीकर देऊ नाही शकत गाइस. गाइस डी बॅच के लिए स्पीकर है गाइस. तुमची मागणी काय? मागणी तर सांगू. सीआर सीधा गेट से फरार. मारला असतं पण मी ते द्यायला गेलो त्यांनी सोडलं. चला वापस चालला सौरा लिहिले. चला लढू नको.
तर नमस्कार मंडळी, आता जे आहे सायंकाळचे 8-9 वाजत आले आहे आणि आम्ही जे पोहोचले आहो परभणीले. तर परभणीची आमची टूर गाईच आता असं म्हणता येईल की आपल्याला सक्सेसफुल झाली आहे आणि याचं वातावरण खूप चांगलं दिसून राहिलं आम्हाला. तुम्ही बेट पाहू शकता. एवढे म्हणजे खतरनाक आम्हाला भेट दिले आहे. आम्ही विचार बी नव्हता केला. खूप सुंदर नियोजनाशी आमचं म्हणजे काही खरं तर विद्यार्थ्यांनी टूरला येण्याची जे स्वप्न होते ते सोडलं होतं, पण खूप अर्ज करू हे टूर सक्सेस झालेला आहे आणि फायनली आम्ही परभणी युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहे. सकाळच्या जेवणापासून तर संध्याकाळच्या बेडपर्यंत सर्व सोयी शेगावच्या संस्थानासारखी आहे. बिलकुल एक नंबर टकाटक. सकाळचं जेवण नाही आवडलं, पण 2,000 रुपयात भेटला. आता रातचं आम्हाला जेवण पाहिजे चांगलं. तुम्हाला माहिती सण तुम्हाला जर वाटत असेल आम्ही कुठे आलो तर हे आहे फार्मर्स हॉस्टेल, म्हणजे ज्या ठिकाणी शेतकरी भवन, ज्या ठिकाणी जे विविध फार्मर्स किंवा शेतकरी आहे की कुठे मिटिंगला आले तर त्यांच्या राहणी सोयी ते होते. त्यामुळे आमची सुद्धा राहणी सोयी झालेली आहे. तर थोड्या वेळाने आम्ही हातपाय वगैरे धुवून फ्रेश होऊन आता जेवण करण्यात निघत आहोत. नाही तरी शिवम शेंडे आलेले आहेत, तर त्याचे 2 अनमोल असे बोल. हे 2 शब्द हे खूप छान होते, पण आपण ते काही टाकणार नाही आहो. हे क्लिप अशी बी कटच होणार आहे. तर ठीक आहे. तुम्हाला जर का युनिव्हर्सिटीचा रिव्ह्यू जर का लागत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा, त्यांच्या चॅनलला मदत करा. बस गाईज एवढंच करा. चला हा चला बोला आता. कुठं आलो आपण? नमस्कार मंडळी, आपण चाललो कुठं चाललो? इकडे भाऊ. नमस्कार मंडळी, आपण चाललो ते ॲग्रिकल्चर कॉलेज पाहिले, पण सहसा फोन आला तर मग आपल्याला वापस जायला लागेल म्हणून अर्ध्यातून वापस चाललो. 9 वाजलेले आता. 9 वाजलेले आहे. हे आपल्याला जेवायला पण देणार नाही तर. आपण परभणीच्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये फिरत आहोत. कॅम्पस हे डबल मग गाव एवढं हायवे असं म्हणू शकतो आपण. मग गाव एवढं माझ्या गावासारखे 4-5 गाव बसून जाते. एवढ्या गावासारखे 2 गाव बसून जाते. मित्रांनो, मग एक गाव बसून जाते इथं. मेन बिल्डिंग पाहायला निघालो होतो, पण गुगल मॅपवर पाहिलं त्यांनी 2 किलोमीटर दाखवत होतं. त्यामुळे आम्ही वापस म्हणून आम्ही 2 पावलं मागे घेऊन पूर्ण पावलं मागत चाललो आता. आम्ही आमच्या भावना आवरल्या, भावना तसं थांबरल्या आणि आम्ही वापस चाललो आता. नाही तर आम्हाला जेवायला नसतं भेटलं. गाईज आज तुम्हाला नाही तर 100% युनिव्हर्सिटी दाखवून दिली असते आम्ही. तरी आपण उद्या पाहून टाकू युनिव्हर्सिटी. टेन्शन नाही घ्यायचं. उद्या नक्की गाईज, उद्या नक्की. तरी इकडे दाखवून द्या. कारण जगात जर्मनी, इकडलं भारतात परभणी. म्हणून आम्ही आलो परभणीले. आले काही जगात जर्मनी पाहासारखी आणि भारतात परभणी पाहासारखी. आता म्हणतात तर असं, आता पाहून टाकू आपण. पाहूनच टाकू. जय हिंद जय भारत.